वरिष्ठ माझ्या वडिलांसारखे सुभाष मानेजी आणि सन्माननीय मंच, कारण का वेळ कमी आहे म्हणून मी सगळ्यांची नावं नाही घेत, आणि सगळे कोंबडपाड्यातले रहिवासी. आज एक आनंद होतो का एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे उपस्थित राहिले आणि जो ज्याला मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज सगळ्यांनी महायुतीच्या माध्यमातून, आमच्या सरकारच्या माध्यमातून काय काय कामं केली याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. ते पण बोलणार नाही, पण लोकांना एक तर सांगू इच्छितो का मी प्रामाणिकतेपणे समाजाची, आपल्या धर्माची सगळी कामं केली आणि भिवंडीमध्ये ही आपली भिवंडी आहे, ही कशी शांत राहील, याच्यात कुठला दाग लागणार नाही, यासाठी मी मनापासून प्रयत्न केल्यात. त्यामुळे आज भिवंडीत मी आमदार झाल्यानंतर 10 वर्ष कुठलंही असं काम झालं नाही का त्या भिवंडीचं नाव बदनाम होईल. कारण सगळ्या धर्माला आपण घेऊन चाललेलो आहे. त्यामुळे आपण कधी असा विचार केलाच नाही, फक्त विचार केला ही माझी भिवंडी, ही आपली भिवंडी. म्हणून एक चांगलं काम, विकासाचं काम करून आपण लोकांमध्ये चाललेलो आहे. कारण सगळीकडे विकास आपण केलेला आहे. काही लोकांना विकास दिसत नसेल तर त्याला काही माझा दोष नाही, त्याच्या डोळ्याचा दोष असेल. कारण का आज हा वार्ड नंबर 1 आहे. इथे समोरचे रोड आहेत ते सिमेंटचे मीच बनवलेले आहेत. त्या साईडचं कोंबड पडते, त्या पट्ट्यातलं गाजंगी इथून तिकडूनचा पण रोड मीच बनवलेला आहे. आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं पुढे शिवाजी चौक आहे, त्यासाठी पण मी 2.5 करोडचा फंड हा आमच्या सरकारच्या माध्यमातून मीच आणलेला. आज ह्या 1 नंबर वार्डातच बोलतो मी. आज ह्या 1 नंबरच्या वार्डात लागलेले, त्याच्या म्हणजे बाउंड्रीवर लागलेला आज शेलारचा ब्रिज आहे, तो तिकडून आला आहे, तो ब्रिज पण मीच आणलाय. खोणीचा ब्रिज आहे, तुझ्याच वार्डात लागलेला आहे, तुझ्या वार्डालाच लागून आहे, तो पण मीच आणलाय. आज अजयनगरचा ब्रिज आहे, तो पण मीच आणलाय. का तुझ्या बोलत होतो त्यांनी ना आणला. एवढे 3 ब्रिज तुझ्या वार्डात आणले, म्हणजे तू समज भिवंडीत किती काम केले. तुला काम दिसत नसेल हे बघ, तू किती कामं केल्यात. आज मला आनंद आहे पण हा पण होतो का आज मोठ्या संख्येने आपण सगळे जमा झाल्यात. एक काळ होता का आपण कधी कधी माझं पाणी बंद करेल, काल तिकडे एक मीटिंग झाली तर लोकांना पाणी द्यायचं या 1-1.5 तास, तर तिकडे अर्धा तासातच बंद केलं का त्यांना घाबरायचा प्रयत्न केला. आता मीटिंग झाली का मी मीटिंग ठेवली का लगेच पाणी चालू करायचं, म्हणजे बायका निघून जातील, पाणी द्यावं. हे पाणी, गरिबाचं पाणी खाणं, गरिबाचे सगळे घरांवर नोटीस देणं, अरे कुठल्या पद्धतीने तू हे राजकारण करतो? हे घाणेरडं राजकारण कशाला करतो? आता तुमचं पण हे असंच करणार आहे वाटते. पाणी बंद होईल पण ते आपण सहन करू. हे 8 दिवस झाले, 8 दिवसात सहन करू आणि 8 दिवसात त्याला त्याची अवकातच समजेल. कारण तो एवढा खोटेरडा आहे का त्यांनी सांगितलं का, मी आता त्या दिवशी त्याचं भाषण ऐकलं, त्याचा तो उल्लेख मी काल केला. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं काही पूर्ण जनता इथून मला 12,000 मतं भेटणार आहेत आणि इकडून मतच पडत नाही, इथून मतच 8 ना 10 हजार पडतात, तर 12,000 मतं का तुझा वरचा बाप आणून देणार आहे? म्हणजे 12,000 मध्ये 8,000 मग आम्हाला काहीच नाही भेटणार, सगळं तुलाच भेटेल.
ग्रामीण मध्ये 4 गावं आहेत, 4 गावामध्ये त्या हिंदूंचं त्यांनी कॅल्क्युलेशन दिलं. मी इकडूनच बोलतो, इकडूनच त्यालाच मतं किती पडल्यात नगरसेवकाला? 5200 असतील का 5500 असतील. तर तिथून म्हाडाच्या मुस्लिम समाजाची मतं पण त्याला 25,000 पडली, ते 2500 पडली. मग इथूनची मतं किती झाली? 3000 झाली. विरोधकांना 3000 पडली असतील तर 6000 झाली का 8000 झाली, 7000 झाली. मग तिकडूनची बघायला गेलो आपण 6 नंबरच्या वार्डातली, तिकडूनची 3000 झाली. ते 9000 पडतील, 8-9,000 मतं. 12,000 त्यालाच पडतील. कुठून आणणार आहे? चोरी करून. ग्रामीणचं पण तसंच सांगितलं का 16,000 मतं पडतील, त्यातले पण मला 12,000 भेटतील. मग मी एवढे 10 वर्ष लोक मला मतं देतात, ते काय असेच देतात? आणि तिकडे पण मी तुम्हाला सांगतो 10-12 हजार मतं पडणार आहे, पण तो त्याला 12,000 पूर्ण त्याला पाहिजेत. जाऊ दे, जर त्याला देऊन टाकू 12,000. त्याला 23 तारखेला कळेल मला किती मतं ग्रामीण मधनं पडली. 12,000 आणि इथून तुला 12,000, 25,000 तर इथूनच पडली. आणि मुस्लिम समाजाचे मला लगेच 40,000. आणि ते काय 2 13 3 मेरा ह्या पद्धतीने तो हिशोब देतोय आणि लोकांना अक्षय कुमार सगळं वेडं बनवत होतो. अरे तेवढं समजत नाही आणि तुला विकास दिसत नाही. तर हे 3 ब्रिज काय असेच होते? पण एवढा आनंद होतो मला का आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आले. एक वेळ होती का आपण यायला घाबरत होते, कारण का तोच घाणेरडा पद्धत त्याची, पाणी बंद करणे, हे करणे, गरिबांना त्रास देणे, तेवढंच. मी त्यावेळेस पण चॅलेंज केलं, तुला लढत असेल तर माझ्याशी लढ ना. गरिबाशी का लढतो? गरिबांना का त्रास देतो? त्यावेळेस मी एक बोललेलो होतो दत्तू भाऊंना का त्याला आता सण करू नका. तो लोकांना ते जे काय गुंडे आहेत रात्री 3 वाजेपर्यंत इकडे बसतात, लोकांचे चेंबर काय चेक करतात रात्री देणार, कुठले चेंबर चेक करतात माहिती नाही. तर ते काही गरिबांना काहीतरी धमकावतात. तर मी दत्तू भाऊंना सांगितलं तर त्यांनी आता तुम्ही हे सोडून द्या, कारण का दत्तू भाऊ सरळ आहे, तुम्ही सोडून द्या. ही पोरं बरोबर मजबूत आहेत. ही पोरं चिकार मजबूत आहे. त्यांनी एक थोबाडात मारली तर आपण दुसरा गाल पुढे नाही करायचा, त्याचा थोबाड फोडायचं, हे मी त्यांना सांगितलं. आणि त्यामुळे आज ही परिस्थिती आली का तो एक कानपड मारायला पण याच्या लायकीचा नाही राहिला, का आपल्याला थोबाड फोडायची वेळ आली नाही. तो आता बघू काय करतो. सध्या मी पण विचार करतो आता काय करतो 8 तारखेपर्यंत. तो फक्त पहिले लोकांना दाबून ठेवता, आता ती वेळ नाही आली. आता त्यांच्या सगळ्यांच्या मागे मी उभा आहे. जेव्हा तू छोटीशी गोष्ट पण करशील ना तर तुला दाखवीन महेश चौगुले काय. आज कोणी आता इथून चिकार गोंगाट होतो, महेश चौगुले अंगार है, तो कोण भंगार आहे ते नावाने बोला, जोराने. म्हणजे ही हिंमत तुमच्यामध्ये यायला पाहिजे होती का माणसाला अशा दहशतीमध्ये नाही करायला लागेल. प्रेमाने सगळ्यांना घ्या. प्रेमाने सगळी माणसं येतात. घाबरून त्यांचं पाणी बंद करून त्यांचा कचरा उचलायचा नाही, हे सगळे घाणेरे कृत्य करून तू एवढे वर्ष त्यांच्यावर राज्य केले. इलेक्शनच्या दिवशी पैसे देऊन त्याच्या पैशाचा हे करून नाश करून, कारण तुला तर काय पडलेली नाही, इकडे नाही. तुम्ही ही कोंबड पाडत तू हे करतो मस्ती, तुला इथे नाही पडली. तू पूर्ण भिवंडी तुला दिलेली, तू भिवंडीत कुठलं काय करू शकला नाही. आज लोक बोलतात ना मीरा भाईंदर आणि भिवंडी एकत्र महापालिका झाली, आणि हा बोलतो तुम्ही माझ्या 1 नंबरचा डेव्हलपमेंट बघा काय मॉडेल
हा मॉडेल बघा बोलतो. अरे मॉडेल काय मॉडेल आहे? तिकडे पाणी रात्री 3 वाजता येते, ते पण 2-2 दिवस येते नाही आहे. हे मॉडेल आहे? तिकडूनची लोक सोडून चालल्यात घर. ते लोक जे लोक टॅक्स भरतात, मार्च टायमाला टॅक्स भरतात, त्यांना पाणी येत नाही. इकडूनचा नजराला कंपाऊंड, गोकुळ नगर हे सगळं सोडून गेले. चांगली लोक तिथे अंजूर फाट्याला गेली. ह्या एरियातला पहिले भाव 4,000 ना 5,000 होता, तो आज 8 ना 10,000 झाला पाहिजे होता, तो आज आला 2,000 ना 3,000 वर. हे काय मॉडेल आहे? अरे तुला अक्कल नाही? मॉडेल कशाला बोलतात? अशी घाणेरडी पद्धतीने लोकांना हे करशील. लोकांना रात्री माझ्या भगिनींना आणि माझ्या मातांना रात्री 3-3 वाजता जागवतो. हे तुझं काय मॉडेल आहे?